मित्र हो, आज आपण पाहणार आहोत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यासाठी सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 योजना। या योजनेतून गाय, म्हैस खरेदी, गोठा दूध व्यवसायासाठी सरकारकडून थेट अनुदान दिले जातं आणि दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 योजनेच्या अटी काय असणार आहे, त्यामध्ये पात्रता काय असणार आहे आणि शेतकऱ्यांना अनुदान किती मिळणार आहे या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। मित्रांनो, दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 ही योजना दूध उत्पादन वाढवण्यासाठी, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच आणि दुग्ध व्यवसाय आधुनिक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाणारी ही अत्यंत महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी आहे। आता याच्यामध्ये पात्र कोण कोण असणार आहे, तर या योजनेसाठी पात्र कोण असू शकतो ते पाहूया। तर अर्जदार महाराष्ट्राचा हा रहिवासी असायला पाहिजे, दूध संघ किंवा दूध संकलन केंद्राचा तो सभासद आवश्यक असला पाहिजे, म्हणजे तो दूध डेअरीला दूध देत असला पाहिजे, गाय किंवा म्हैस पालन करत असावा किंवा सुरू करणार असावा, शेतकरी अल्पभूधारक महिला SC ST या प्रवर्गामधील असला तर त्याला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे। आता या योजनेत काय काय मिळतं मित्रांनो, तर या योजनेत तुम्हाला मिळू शकते दुभती गाय किंवा म्हैस खरेदीसाठी अनुदान, गोठा बांधकाम किंवा सुधारणा, त्यामध्ये गोठ्यामध्ये तुम्हाला बांधकाम बी करता येणार आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा जर करायची असेल काही तर ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला सुधारणा करता येणार आहे। दूध काढण्याचे यंत्रसुद्धा तुम्हाला या अनुदान तत्वावर मिळणार आहे। पशुखाद्य व खनिज मिश्रण यालासुद्धा अनुदान मिळणार आहे। तसेच पशुवैद्यकीय सेवासुद्धा व जनावरांचा विमा तुम्हाला या योजनेअंतर्गत काढल्या जाणार आहे। आता अनुदान किती मिळते मित्रांनो, तर या योजनेमध्ये एकूण खर्चाच्या 20 ते 40% अनुदान मिळतं आणि महिला व SC ST लाभार्थी जर असेल तर त्यांना जवळपास 60 ते 75% अनुदान मिळत असतं। उर्वरित रक्कम ही स्वतःच्या किंवा बँक कर्जातून भरावी लागणार आहे। आता यामध्ये जे अनुदान मित्रांनो हे जिल्ह्यानुसार बदलूही शकतं। आता याच्या अटी काय असणार आहे व शर्ती काय असणार आहे, तर योजनेच्या महत्त्वाच्या अटी, जनावर किमान 3 ते 5 वर्षे विकता येणार नाही आहे, जनावरांचा विमा बंधनकारक असणार आहे, योजनेचा गैरवापर केल्यास अनुदान रद्द, तपासणी सहकार्य करणे आवश्यक असणार आहे। आणि त्यासाठी आता आवश्यक कागदपत्र जर म्हणलं तर अर्जदारासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे पहिलं म्हटलं तर आधार कार्ड लागणार आहे, बँक पासबुक लागणार आहे, 7/12 किंवा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे। तसेच दूध संघ सभासद प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जर दूध संघाचे सभासद असाल तर त्याचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे। आणि जात प्रमाणपत्र लागू जर असेल तर तुम्हाला जात प्रमाण, शक्यतोवर जर लागू असणारच आहे जात प्रमाणपत्र, तुम्हाला जात प्रमाणपत्रसुद्धा त्यासाठी लागणार आहे। आता याचा अर्ज कुठे करणार आहे, तर मित्रांनो अर्ज करण्याची अत्यंत सोपी पद्धत म्हणजे तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुमच्या CSC सेंटरवरून करता येणार आहे। तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधूनसुद्धा तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे। तसंच दूध संघामार्फतसुद्धा अर्ज करता येणार आहे आणि निवडीनंतर अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, शासनाच्या अशाच विविध योजनेच्या माहितीसाठी तसेच पशुसंवर्धन विषयक माहितीसाठी माहिती बॉक्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।